हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. मी स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट असा ऊसाचा रस घरच्या घरात कसा बनवायचा तो बघूया. चला, बाहेर पण आपण पितो त्याच पद्धतीने आपण घरात बनवणार आहोत. तर साहित्य बघूया. चला, मस्त असा गूळ घेतलेला आहे, सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि पुदिन्याचे पत्ते घेतलेत, एक लिंबू घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता एक मिक्सरचा जार घेतला, त्याच्यात आपण आहे ना गूळ टाकून घेणार आहोत. अगदी सोपा आणि झटपट असा हे ज्यूस तयार होतं. बघू शकता. पुदिन्याचे पाने टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. मी 3 ग्लाससाठी बनवले. आता मी लिंबू टाकून घेत आहे. लिंबूच्या बिया ॲड नाही करायच्या, काढून घ्यायच्या आहेत. लिंबूचा रस टाकून घेतल्यानंतर आहे ना, मी त्याच्यात थोडंसं गार पाणी टाकणार आहे, अर्धा ग्लास. गार पाणी टाकण्याने ना कलर चेंज होत नाही, हिरवाच्या हिरवाच राहतो. अशा पद्धतीने मस्त मी गार पाणी घेतलंय. आता मी मिक्सरला लावून आहे ना फिरून घेणार आहे, वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण आहे ना बघू शकता मस्त असं त्याच्यात आहे ना आपण काळं मीठ ॲड करणार आहोत. जास्त मसाले सुद्धा वापरायचे नाही त्याच्यात. काळं मीठ आणि भाजून घेतलेलं जिऱ्याची पूड टाकून घेतली आणि त्याच्यात बर्फ टाकून घ्यायचा आहे. मस्त असा थोडंसं मिक्स करून या. मिक्स करून झाल्यानंतर आहे ना मला थोडीशी लिंबूची टेस्ट कमी वाटली, म्हणून मी थोडासा लिंबू परत ॲड करून घेतला. आता आपण थोड्याशा ग्लासमध्ये ना छान असं बर्फ टाकून घेणार आहोत, अशा पद्धतीने. आणि हा सरबत तुम्हाला बाहेरपेक्षा सुद्धा घरात खूप फ्रेश असा तयार होतो आणि झटपट तयार होतो. तुम्ही सुद्धा नक्की करा. आणि तुम्ही घरचा असं ज्यूस तयार करायला लागले तर बाहेरचा ज्यूससुद्धा तुम्ही प्यायचं सोडणार हे नक्कीच. खूप माझ्या लहान मुलांपासून सगळ्यांनाच हे आवडलं. नक्कीच ट्राय करा आणि स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. बघू शकता अगदी मस्त असा कलरसुद्धा छान आलेला आहे. खूप फ्रेश असं वाटेल. आता मी टेस्ट करते, तुम्ही सुद्धा बनवून टेस्ट करा. धन्यवाद.